नमस्कार, तुम्हा सगळ्यांचं टेस्टी मेजवानीमध्ये खूप मनापासून स्वागत। आज आपण मस्त अशी कारल्याची भाजी कशी बनवायची ते बघणार आहोत। आज आपण छोट्या कारल्यांची भाजी बघणार आहोत। भाजी थोडीशी वेगळी आहे, सोपी आहे करायला आणि चवीला अगदी अप्रतिम लागते। ज्यांना कारले आवडत नाहीत ते लोकसुद्धा ही भाजी अगदी आवडीने बोटे चाखत खातील। चला तर मग पटकन रेसिपीला सुरुवात करूयात। इथे मी पाव किलो छोट्या आकाराचे कारले घेतलेले आहेत। हल्ली बाजारामध्ये सहसा हे कारले अवेलेबल आहेत। अशी छोटी छोटी कारली मी ह्या भाजीसाठी घेतलेली आहेत। या कारल्यांना मी स्वच्छ धुवून घेणार आहेत आणि त्याला आपण कापून घेणार आहोत। हे बघा, इथे मी कारली अगदी स्वच्छ अशी धुवून घेतली आहेत। याचे दोनही बाजूचे जे देठ आहेत ते आपण कापून घेणार आहोत आणि याला मध्यभागी याप्रमाणे कापून घ्यायचं आहे आणि त्याचे दोन भाग करायचे आहेत। हे बघा, याप्रमाणे दोन भाग केल्यानंतर एका टोकाच्या चमच्याने किंवा सुरीने या मधल्या ज्या कारल्याच्या बिया आहेत त्या आपण काढून घेणार आहोत। या कवळ्या बिया आहेत, अगदी पटकन निघतात। काही कारली थोडीशी पिवळसर पडलेली असतात किंवा लालसर झालेली असतात, तर ती आपल्याला कारली घ्यायची नाहीत। त्याच्या बियांमध्ये थोड्याशा अळ्या दिसतात, तर अशी कारली घ्यायची नाहीत। अशी छान हिरवीगार कारली बघून घ्यायची आहेत। या बिया अगदी पटकन निघतात। हे बघा, मी आणखी एक कारलं तुम्हाला कापून दाखवते। याप्रमाणे दोनही बाजूचे देठ कारल्याचे आपल्याला कापून घ्यायचे आहेत। त्याला मध्यभागी कापून असे दोन भाग करून घ्यायचे आणि त्याच्या मधल्या बिया काढून घ्यायच्या आहेत। हे बघा, ही माझ्या सासूबाईंची रेसिपी आहे। मला सुद्धा लग्नाआधी कारले अजिबात आवडायचे नाहीत, परंतु लग्नानंतर सगळं खावं लागतं असं म्हणतात आणि कारल्याची भाजी नेमकी केलेली होती आईंनी, तेव्हा मला कारले आवडत नाही असं मीही सांगितलं, पण त्या म्हणाल्या तू एकदा खाऊन बघ, तुला नक्की आवडेल। आणि खरंच तेव्हापासून ही भाजी माझी फेवरेट झाली। याप्रमाणे मी सगळे कारले कापून घेत आहे। त्यानंतर एका कढईमध्ये वाटीभर शेंगदाणे आपण छान असे भाजून घ्यायचे आहेत। लो टू मीडियम गॅसवर आपल्याला शेंगदाणे भाजायचे आहेत। खूप काळे सुद्धा करायचे नाही, नाहीतर मग भाजी थोडीशी जळकट लागेल। हे बघा, एकसारखं हलवत राहिलं की शेंगदाणे छान भाजले जातात, एकदम करपत नाही। तुम्ही पाहू शकता शेंगदाणे आपले मस्त असे छान भाजले गेलेले आहेत। शेंगदाणे आपण एका प्लेटमध्ये काढून घेऊया, म्हणजे ते छान असे गार होतील। शेंगदाणे गार होत आहेत तोपर्यंत आपण पुढची प्रोसेस करूया। त्याच कढईमध्ये मी एक पळीभर तेल घातलेलं आहे। तेल थोडंसं जास्त घ्यायचं आहे। तेल छान तापलं की यामध्ये एक छोटा चमचा जिरं घालायचं आहे। जिरं छान तडतडलं की यामध्ये एक छोटा चमचा मीठ घालायचं आहे। थोडंसं जास्त मीठ घालूया। त्यानंतर यामध्ये आपण एक छोटा चमचा हळद घालूया। तेलामध्ये सुरुवातीला फक्त जिरे, हळद आणि मीठ घालायचं आहे। गॅस आपल्याला मंदच ठेवायचा आहे, लो ठेवायचा आहे गॅसची फ्लेम। आणि यामध्ये आपण धुवून जे कापून घेतलेले कारले आहेत ते सगळे कारले यामध्ये घालून घेऊया। सगळे कारले छान तेलामध्ये फ्राय होतील इतपत आपल्याला तेल घालायचं आहे। कारले व्यवस्थित तेलामध्ये आपण हलवून घेऊयात। गॅस मंदच ठेवायचा आहे। शेंगदाणे आपले गार झालेले आहेत, याला आपण मिक्सरच्या पॉटमध्ये घालून याचं कूट करून घेऊया। हे बघा, ह्या शेंगदाण्याचं मी कूट करून घेतलं आहे। तोपर्यंत कारले आपले तेलामध्ये फ्राय होत आहेत। अधनंमधनं याला हलवत राहायचं आहे बारीक गॅसवरच। याचा कलर थोडासा चेंज होईपर्यंत आपल्याला हे कारले छान असे तेलामध्ये परतून घ्यायचे। त्यानंतर मी इथे 8 ते 10 लसणाच्या पाकळ्या आणि मूठभर कोथिंबीर घेतलेली आहे। हे बघा, आता मिक्सरच्या पॉटमध्ये ह्या शेंगदाण्याच्या कुटातच आपल्याला ह्या लसणाच्या पाकळ्या आणि कोथिंबीर घालायची आहे आणि यामध्ये पाणी न घालता आपल्याला कोरडंच असं वाटून घ्यायचं आहे। हे बघा, याची छान अशी ही पूड तयार झालेली आहे, थोडी घट्टसर अशी तुम्ही बघू शकता। कोथिंबीरमुळे ह्याला वासही छान येतो, रंगही छान येतो आणि छान असं घट्टसरपणा येतो। यामध्ये पाणी अजिबात घालायचं नाही।
कोरडंच आपल्याला हे वाटून घ्यायचं आहे। तुम्ही पाहू शकता कारले आपले छान असे परतले जात आहे मंद आचेवरती। गॅस अजिबात मोठा करायचा नाही, नाहीतर मग कारले जळून जातील आणि भाजी जळकट होईल। एकसारखं हलवत राहिलं, हे बघा याप्रमाणे कारले आपली छान अशी हिरवीगार होती। आता ह्याचा थोडासा ब्राउनिश कलर यायला लागला आहे। हे बघा मस्त असे कारले आपले छान परतले जात आहे। ही रेसिपी आपण सकाळच्या टिफिनसाठी वगैरे सुद्धा करू शकतो, किंवा कुठे बाहेरगावी जाताना नेहमी दशम्या नेण्यापेक्षा ही भाजी आणि चपाती नेली तरीसुद्धा खूप छान लागते प्रवासात खायला। हे बघा याप्रमाणे रंग बदल झाला की आपले कारले छान असे परतून झाले आहे समजायचं। चमच्याने एखादं कारलं असं तोडून बघायचं, अगदी पटकन तुटलं की समजायचं आपले कारले हे बघा अगदी छान शिजले आहे। तुम्ही पाहू शकता कारले मस्त असे शिजले आहे। आणि आता या पॉईंटला गॅस अजिबात मोठा करायचा नाही, मंदच राहू द्यायचा आहे। आणि याप्रमाणे कारले शिजले की मग आपण जे तयार करून घेतलेली शेंगदाणा, लसूण आणि कोथिंबीरची पूड आहे ती यामध्ये आपण टाकून घ्यायची आहे आणि याला चमच्याने एकसारखं हलवून घ्यायचं आहे, म्हणजे एकसारखी ही शेंगदाण्याची भरड व्यवस्थित भाजीमध्ये परतली जाईल। याला अगदी 1 ते 1.5 मिनिट फक्त परतून घ्यायचं आहे, लसणाचा कच्चेपणा जाईपर्यंत। त्यानंतर मी यामध्ये 1 छोटा चमचा तिखट घालते आहे। तिखट थोडंसं कमी जास्त केलं तरी चालेल, तुम्ही जितकं तिखट खाता त्याप्रमाणे तिखट घालायचं आहे। त्यानंतर तिखटसुद्धा ह्याप्रमाणे मस्त असं कारल्यामध्ये हलवून घ्यायचं आहे। हे बघा एकसारखं छान असं तिखट आपण हलवून घेऊया। त्यानंतर यामध्ये मी इथे चवीनुसार मीठ घालून घेते आहे। सुरुवातीला आपण तेलामध्ये सुद्धा मीठ घातलं होतं, त्या अंदाजाने वरून मीठ घालायचं आहे। यामध्ये 1 पोहे खायचा चमचा एवढं मी बेसन पीठ घातलेलं आहे। बेसन पीठ मी इथे न भाजता घातलेलं आहे। बेसन पीठ घातल्यामुळे भाजी छान अशी मिळून येते आणि मस्त असा खमंग स्वाद येतो। बेसन पीठ भाजेपर्यंत अगदी मिनिटभर आपल्याला ते भाजीमध्ये छान असं परतून घ्यायचं आहे। हे बघा ही भाजी होईपर्यंत अजिबात झाकायचं नाही, नाहीतर हे कारले अगदी मऊ पडतात किंवा चवसुद्धा कडू येऊ शकते। भाजी आपली तयार आहे, तुम्ही पाहू शकता अगदी मस्त अशी कारल्याची भाजी बनवून तयार आहे। ही भाजी अजिबात कडू होत नाही, सुरुवातीला मिठामध्ये परतल्यामुळे अगदी छान होते। तर आजची रेसिपी कशी वाटली मला कमेंटद्वारे नक्की सांगा आणि व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि कमेंट करा। पुन्हा भेटूयात अशाच एका छानशा रेसिपीसोबत, तोपर्यंत धन्यवाद।